हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्रिटिश इंग्लिश विथ दीपक. ब्रिटिश इंग्लिश विथ दीपक या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, माझं नाव आहे दीपक मोरे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ या काळाची ओळख आहे मित्रांनो, पूर्ण केला आहे, गेलेलो आहे, शिकलेला आहे, एक्सेट्रा. मित्रांनो, तर मित्रांनो, जेव्हा आपल्याला असं बोलायचं आहे की मी माझं शिक्षण पूर्ण केलं आहे किंवा मी गावाला गेलेलो आहे, तेव्हा मित्रांनो आपल्याला पूर्ण वर्तमान काळ या काळाचा वापर करून ही वाक्य इंग्लिशमध्ये बोलावी लागतात. मित्रांनो, त्यासाठी मित्रांनो आपल्याला एक फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. तो फॉर्म्युला असा आहे की सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. मित्रांनो, हॅव ऑब्लिक हॅज याला आपण हेल्पिंग वर्बसुद्धा म्हणू शकतो. मित्रांनो, जेव्हा सब्जेक्ट आय असेल, वी असेल, यू असेल आणि दे असेल, तेव्हा मित्रांनो आपल्याला हेल्पिंग वर्ब त्यांच्यासोबत हॅव वापरायचे. जेव्हा सब्जेक्ट म्हणून ही असेल, शी असेल आणि इट असेल, तेव्हा आपल्याला हेल्पिंग वर्ब म्हणून त्यांच्यासोबत हॅज वापरायचे. मित्रांनो, तर एक्झाम्पल नंबर 1 बघूया. मित्रांनो, एक्झाम्पल नंबर 1 आहे, मी माझं शिक्षण पूर्ण केलं आहे. या मीसाठी मित्रांनो इथे मी आय घेतलं. आयसोबत मित्रांनो आपल्याला हॅव घ्यायचं आहे, म्हणून हे झालं आय हॅव. कंप्लीटचा थर्ड फॉर्म कंप्लीटेड आहे मित्रांनो, म्हणून हे झालं कंप्लीटेड. आणि माय एज्युकेशन जसे तसे घेतले मित्रांनो आपण. तर मित्रांनो याचं फायनल ट्रान्सलेशन झालं आय हॅव कंप्लीटेड माय एज्युकेशन. एक्झाम्पल नंबर 2 बघा मित्रांनो, मी राजस्थानला गेलेलो आहे. तर मी साठी मित्रांनो आपण इथे आय घेतला. आयसोबत मित्रांनो आपल्याला हॅव घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो बीचा थर्ड फॉर्म आहे बिन, म्हणून हे झालं इथे बिन घेतलं मित्रांनो आपण. टू राजस्थान जशाच तसं मित्रांनो. तर मित्रांनो याचं ट्रान्सलेशन झालं आय हॅव बिन टू राजस्थान. ओके. एक्झाम्पल नंबर 3 बघा मित्रांनो, त्याने डान्स शिकलेला आहे. तर त्यानीसाठी मित्रांनो आपण इथे ही घेतलं. ही सोबत आपल्याला हॅज घ्यायचे मित्रांनो, म्हणून ते हॅज आलं. लर्नचा थर्ड फॉर्म आहे लर्नड, म्हणून हे तर लर्नड घेतलं मित्रांनो. आणि डान्स जशाल तसं. तर याचं ट्रान्सलेशन झालं मित्रांनो, ही हॅज लर्नड डान्स. एक्झाम्पल नंबर 4 बघा मित्रांनो, आम्ही अभ्यास केला आहे. आम्हीसाठी इथे वी घेतलं मित्रांनो. वी सोबत आपल्याला हॅव घ्यायचं, म्हणून हे झालं वी हॅव. स्टडीचा थर्ड फॉर्म स्टडीड घेतलं मित्रांनो इथे. सो याचं ट्रान्सलेशन झालं मित्रांनो वी हॅव स्टडीड. एक्झाम्पल नंबर 5 बघा मित्रांनो, तुम्ही मतदान केलेले आहे. तुम्हीसाठी इथे यू घेतलं मित्रांनो आणि यू सोबत आपल्याला हॅव घ्यायचे, म्हणून इथे झालं मित्रांनो यू हॅव. वोटचा थर्ड फॉर्म वोटेड. तर मित्रांनो याचं ट्रान्सलेशन झालं यू हॅव वोटेड. जर मित्रांनो तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा समजलेला असेल तर तुम्ही या 3 वाक्यांचे ट्रान्सलेशन कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता मित्रांनो. एक्झाम्पल नंबर 1 बघा, मी गृहपाठ पूर्ण केला आहे. एक्झाम्पल नंबर 2, त्यांनी नोट्स वाचून काढल्या आहेत. एक्झाम्पल नंबर 3, तिने घरकाम पूर्ण केलं आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता मित्रांनो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता मित्रांनो. ॲट लास्ट आय वुड लाईक टू से थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ गुड डे.